निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, मोदींचा हा सगळा हल्ल्याचा घटनाक्रम झाल्यानंतरचा पहिलाच अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांनी थेट दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करू असं म्हटलेलं आहे। कुठेतरी स्ट्राईक होण्याची किंवा कुठेतरी पाकिस्तानला याबाबत उत्तर दिलं जाण्याची शक्यता आता यातून वर्तवता येते का? हो, नक्कीच। हा जो इशारा जो केला आहे पंतप्रधानांनी, हा पाकिस्तानला सरळ सरळ इशारा आहे की तुम्ही जो दहशतवादी हल्ला केला होता त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल। आणि काल अनेक उपाययोजना आपण जाहीर केल्या होत्या, जसं सिंधू नदीचं पाणी थांबवलं, त्याच्यानंतर अनेक लोकांना बाहेर काढण्यात आलं। तर एवढं नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला मोठा धडा शिकवला जाईल। मग तो सैन्याचा हल्ला असो की क्षेपणास्त्राचा हल्ला असो की सर्जिकल स्ट्राईक असो की काही असो, म्हणजे मागच्या वेळेला जे घडलं होतं, उरी नंतर घडलं होतं, बालाकोट नंतर घडलं होतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त मोठा धडा हा पाकिस्तानला शिकवला जाईल, त्याच्याविषयी कोणाच्या मनात काहीही शंका नको आणि ते होईलच, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान सांगतायत। फक्त टाइम आणि प्लेस ऑफ चुझिंग हे आमची असेल हे लक्षात असायला पाहिजे। ठीक आहे ना? तर ते मला वाटतं की या पंतप्रधानाचा इशारा आहे, चांगला आहे आणि याच्यामुळे पाकिस्तान नक्की थोडं दबून राहील आणि घाबरून राहील आणि येणाऱ्या काळात आपल्या समोर काहीतरी महत्वाची बातमी येईल की आपण पाकिस्तानवरती हल्ला केला आहे। जी जी महाजन सर, आपण पाहिलेलं आहे की सिंधू जल करार आहे जो स्थगित झालेला आहे, सार्क व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे, अशा अनेक कठोर निर्णय सुद्धा भारताने घेतलेले आहेत बैठकीमध्ये। आणि आता मोदींनी अशा पद्धतीने थेट आपण त्यांना शिक्षा करणार असं म्हटलंय। कुठेतरी युद्ध करण्यासंदर्भात प्रत्यक्ष काहीतरी हालचाल याबाबत होणार असं आपल्याला वाटतं? ज्यावेळेला आपण जेवढे सारे निर्णय घेतलेले आहेत, ज्याच्या आधी म्हणजे 26 अकराचा हल्ला झाला त्यावेळेला किंवा इतर वेळेला कधी घेतले नव्हते। उदाहरणार्थ एकच उदाहरण देतो, जो सिंधू नदीचा करार जो आपण रद्द केलेला आहे, 88% पाणी जे पाकिस्तानात जातं ते सिंधू नदीमधून जातं आणि जर ते पाणी आपण थांबवलं तर त्यांना तिथे अन्न सुरक्षा किंवा फूड सिक्युरिटी हा एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे। त्यांच्या शहरांना पाणी पुरवठा सिंधू नदीत नव्हतं, म्हणजे रावळपिंडी असो की कराची असो, त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होणार आहे। तर असे उपाय आपण घेतो आहे, परंतु हे सगळे नॉन मिलिटरी उपाय आहेत। परंतु मिलिटरी उपाय जे आहेत, प्रत्यक्ष हल्ला हा आपल्याला दिसेलच की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल आणि पाकिस्तानला नक्कीच एक मोठा धडा शिकवला जाईल आणि ज्यामुळे आपण हे झालं त्याचा बदला घेण्यामध्ये यशस्वी होऊ। जी महाजन सर, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।